गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट. आपल्याला फर्स्ट चॅप्टर पाहायचं आहे फोर्स. ओके, आपल्याला माहिती आहे स्टुडंट, फोर्स मध्ये आपण काय शिकतो स्टुडंट जनरली. पण फोर्स लावल्याशिवाय कोणती गोष्ट होऊ शकत नाही स्टुडंट. फोर्स लावल्यानंतर वर्क होणार आहे स्टुडंट. याच्यासाठी आपण जनरली पाहतो स्टुडंट, पुल और पुश इज नोन एज फोर्स आपण बोलतो. किंवा फोर्स लावल्यानंतर स्टुडंट डिफरंट ऍक्टिव्हिटीज आर डन. ओके, जनरली पहा तुम्ही काय केलं स्टुडंट, हे चेअरला एक काय केलं स्टुडंट, पुल केलं. मग याचा अर्थ फोर्स लावल्यावर बरोबर ही चेअर काय झाली स्टुडंट, चेअर आर कम इन मोशन. ओके, नाव स्टुडंट जनरली आय एम टेलिंग दॅट स्टुडंट force is generally the force is force is student pull or student a push. Okay, is known as force. जनरली असं बोललं जातं. पण स्टुडंट पुल आणि पुश केल्यामुळे फोर्स आहे का? नाही स्टुडंट. ऑल डिफरंट ऍक्टिव्हिटी असतात स्टुडंट. याचा अर्थ फोर्स एक्झॅक्टली डेफिनेशन आपल्याला पाहिजे. डेफिनेशन ऑफ द फोर्स स्टुडंट फोर्स, याचा अर्थ फोर्स हा आपल्याला कसं पाहिजे स्टुडंट, टेक्निकल टर्म पाहिजे. बरोबर आहे का? टेक्निकल टर्म. मग टेक्निकल टर्म साठी काय करावं लागेल स्टुडंट, डिफाइन करावं लागेल फोर्स. ओके, फोर्स डिफाइन करावं लागेल. मग फोर्स इज काय लागेल स्टुडंट, हे बघा डुईंग, याचा अर्थ फुल पुश केलं, याचा अर्थ फोर्स आहे का? नाही. तुम्ही आता सीटवर बसला स्टुडंट, चेअरच्या, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही चेअरच्या सीटवर काय लावलं स्टुडंट, आता फोर्स लावलाय. मग आता तुम्ही सीटला स्टुडंट चेअरच्या पुल करताय का पुश करताय स्टुडंट? पुश करताय. पुश केल्यावर काय चेंज झालाय स्टुडंट? नाही झाला. मग याचा अर्थ मी असं नाही बोलू शकत स्टुडंट, पुल अँड पुश वर्क डन होतंय का आता स्टुडंट? नाही. याचा अर्थ मी असं बोलू शकतो स्टुडंट, डिफाइन द फोर्सेस अँड डू एनीथिंग, काही करा स्टुडंट, काही करा, डू एनीथिंग स्टुडंट, बट स्टुडंट रिक्वायर्ड एफर्ट, काहीतरी एफर्ट घ्यावं लागेल, काहीतरी एनर्जी लावावं लागणार स्टुडंट. म्हणजे फोर्स मी पुल करतोय स्टुडंट, पुश करतोय, म्हणजे सम अमाऊंट ऑफ एनर्जी लॉस करतोय नाही स्टुडंट. म्हणजे मला काहीतरी करण्यासाठी स्टुडंट डू एनीथिंग रिक्वायर्ड स्टुडंट. काय कसली आवश्यकता आहे स्टुडंट? रिक्वायर्ड एफर्ट काय झालं स्टुडंट, एफर्ट लागणार आहे. बरोबर आहे, एफर्ट द्यावं लागणार आहे स्टुडंट. अँड सच एफर्ट इज नोन एज फोर्स. इट इज नोन एज स्टुडंट, इज नोन एज, यालाच काय बोलू शकतो मी, फोर्स बोलू शकतो. ओके, यालाच मी फोर्स बोलणार स्टुडंट. म्हणजे जर मी काहीतरी करण्यासाठी स्टुडंट मी जे काही एफर्ट लावणार आहे स्टुडंट, सपोज मी चॉकला पहा इकडे मूव्ह करणार आहे, फॅनला असा पहा स्टुडंट मूव्ह करणार आहे, फॅन लिफ्टिंग करणार आहे स्टुडंट. आता मला सांगा पुल अँड पुश कुठं, मला वजन उचलायचे स्टुडंट, मी पेन असा वर, मग कसला फोर्स आहे स्टुडंट, आता पुल. मग याचा अर्थ लिफ्टिंग करू शकतो, काय करू. मग याचा मी याला स्टँडर्ड लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे डू एनिथिंग, काही करा स्टुडंट. मग याचा अर्थ डू एनिथिंग रिक्वायर्ड एफर्ट इज नोन एज काय बोलू शकतो मी, फोर्स बोलू शकतो. ठीक आहे. ओके स्टुडंट, मग आता फोर्स आहे तर स्टुडंट आपल्याला टाइप ऑफ फोर्स पाहिजे. पण फोर्स साठी स्टुडंट आपण पाहिजे फर्स्टली आय एम टेलिंग दॅट द डेफिनेशन ऑफ द फोर्स. ओके, मग फोर्स मध्ये काय काय करू शकतो स्टुडंट, फोर्स मध्ये काय होणार आहे, लिफ्टिंग करू शकतो, काय वेट लिफ्टिंग करू शकतो, लिफ्टिंग द वेट स्टुडंट, लिफ्टिंग द वेट. ओके, देन पुल द एनीथिंग स्टुडंट. कुणाला मी काय करू शकतो, पुल करू शकतो, किंवा काय करू शकतो, ऑल स्टुडंट काय करू शकतो, पुश करू शकतो. ओके, मग आता तुम्ही काय केलं स्टुडंट, बॉल घेतला, बॉलला पुल अँड पुश करू शकतो. मग याचा अर्थ पुल अँड पुश केलं तर काय होणार स्टुडंट, पुल केला पुश केला तर याचा अर्थ बॉडी बॉल काय होतो, प्लास्टिक लबरचा बॉल घेतला स्टुडंट, लबर बॉल घेतला, त्याला जर पुश केलं स्टुडंट तर काय होणार आहे, त्याला शेप काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग शेप चेंज होत असेल त्याला डिफॉर्मेशन सुद्धा बोलतात, डिफॉर्मेशन बोलतात. ओके, डिफॉर्मेशन. केव्हा स्टुडंट काय होतं, फोर्स लावल्यानंतर बॉडी एखाद्या कमिंग मोशन मध्ये येऊ शकते स्टुडंट, मोशन होऊ शकते. मोशन डिफरंट टाइपचे असतात.
त्यानंतर काय होऊ शकते स्टुडंट, व्हायब्रेशन मध्ये सुद्धा बॉडी येऊ शकते स्टुडंट पुढल्या फोर्स ला. जसं ट्रेनिंग फोर्सला आपण ट्रेन केलं व्हायब्रेशन प्रोड्यूस करतो. कशामुळे व्हायब्रेशन प्रोड्यूस केलं, हा फोर्स ला स्टुडंट, फोर्स लावल्यामुळे साऊंड सुद्धा प्रोड्यूस होऊ शकतो स्टुडंट. ओके, साऊंड प्रोड्यूस होणार आहे का, मी एखाद्या बेलवर स्टुडंट एका लोखंड काय करा हॅमर केलं, याचा अर्थ स्टुडंट साऊंड प्रोड्यूस होईल का, यस. याचा अर्थ दिस इज डू एनिथिंग, काहीतरी होणार आहे स्टुडंट. मग याचा अर्थ हे मी काय एफर्ट इज रिक्वायर्ड टू डू एनिथिंग, मग इट इज नोन एज फोर्स. हा लावलेला काय स्टुडंट फोर्स आहे. मग याचा अर्थ मी काय म्हणतो साऊंड म्हणू शकतो, एनी टाइप ऑफ वर्क इज म्हणू शकतो स्टुडंट. हिट पास स्टुडंट, मी जर एखादा इलेक्ट्रॉन आपल्या करंट पास करायचं स्टुडंट, सर्किट मध्ये करंट आपल्याला पास करायचं स्टुडंट, तर सर्किट मध्ये फोर्स असतो का स्टुडंट, हा. मग सर्किट मधला फोर्स म्हणजे कोणता, हा इलेक्ट्रिक फोर्सला आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स बोलतो. काय बोलतो स्टुडंट, ह्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स बोलतो. इलेक्ट्रोमोटिव्ह काय बोलतो स्टुडंट, फोर्स बोलतो याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मग असे डिफरंट टाइप्स फोर्स होते. ओके, डिफरंट टाइप्स आहे. आपण या फोर्स मध्ये आय एम डुईंग डिफरंट टाइप ऑफ ऍक्टिव्हिटी ड्यू टू फोर्स. ओके, मग आता मला याचं महत्वाचं स्टुडंट, याचं काय पाहिजे युनिट पाहू. युनिट पाहू स्टुडंट, हा फोर्स साठी युनिट पाहायचं स्टुडंट. ओके, मग आता युनिट पाहण्यासाठी स्टुडंट काय असतो, तर बघा एक न्यूटन होता स्टुडंट, सायंटिस्ट होता न्यूटन. न्यूटनने फोर्स म्हणजे काय स्टुडंट ऍक्च्युअली त्यांनी शोधलेले. त्याने असं सांगितलं स्टुडंट, एखादी बॉडी स्टुडंट, हे बघा या बॉडीचं मी काय करतो, याला पुल करतोय पुश करतोय. माझ्या बॉडीचं स्टुडंट, ही बॉडी कशी झाली मूव, मास सहित मूव झाली का, नुसते स्टुडंट एवढं हँडल आलं बाकीचं राहिलं का नाही. मग याचा हात मी इकडे पुल करतोय पुश करतो, मी मासला पुल किंवा पुश करतोय. मग ह्या मासला काय करतो स्टुडंट, ऍक्सलरेशन लावतोय, बरोबर आहे का. मासलाच काय करतोय पुल किंवा पुश करतोय. मी काल सांगितलं होतं स्टुडंट याच्यावर, जर मी फोर्स लावला आणि बॉडी जर मोशन मध्ये आले तर त्याला काय बोलतो आपण, ऍक्सलरेशन बोलतो का. हा, म्हणजे याचा अर्थ काय झाला स्टुडंट, फोर्स इक्वल टू, आणि हे बॉडी स्टुडंट, बॉडीला काय आहे मास आहे म्हणून मी एम बोललो स्टुडंट, जनरली सिम्पली एम. आणि लावले स्टुडंट फोर्स लावलाय म्हणजे बॉडी कसे झाले मोशन मध्ये आले म्हणून मोशनला मी ऍक्सलरेशन बोलतो. एम इंटू ए. हे कुणी सांगितलं स्टुडंट, हे न्यूटनने सांगितले. न्यूटनने सांगितले. मग न्यूटन एक फॉर्म्युला दिला हो स्टुडंट, एफ इज इक्वल टू एम ए. F is equal to ma. This is the formula of the force. Okay. मग आता मला सांगा स्टुडंट, याचं हे कुणी शोधलंय, बाय द सायंटिस्ट ऑफ सर इसाक न्यूटन. या सायंटिस्टने शोधलेले सर इसाक न्यूटन या सायंटिस्ट नाव. म्हणजे हे दिस फोर्स क्वांटिटी इज डिराइव्ड बाय द सायंटिस्ट न्यूटन. डिराइव्ड बाय सायंटिस्ट न्यूटन झाले स्टुडंट. मग मला न्यूटन हा सायंटिस्ट डिराइव्ह केलाय म्हणून आपण काय बोललो, हा कुणी डेव्हलप केलाय, न्यूटनने डेव्हलप केलाय. मग ह्या न्यूटनचं युनिट देऊन टाका. मग आपण युनिट देऊन टाकलं स्टुडंट. मग याचं युनिट काय झालं स्टुडंट, तेव्हा फोर्स हा कुणी डेव्हलप केलाय स्टुडंट, तेव्हा न्यूटनने डेव्हलप केलाय. ओके, मग न्यूटनचा सिम्बॉल काय वापरला, मग एन इज युनिट ऑफ फोर्स. एन इज युनिट ऑफ फोर्स. हे फोर्स युनिट असेल स्टुडंट तर मी काय बोलू शकतो स्टुडंट, हे फोर्स आहे. पण हा फोर्स कसा कॅल्क्युलेट झाला, मग आपल्याला युनिटचे किती असतात स्टुडंट, 3 टाइप असतात. ओके, आपला पहिला टाइप आहे स्टुडंट युनिट. ओके, युनिटचे मी काय करतो स्टुडंट, जनरली किती टाइप असतात, 4 टाइप. ओके, पहिला जो टाइप आहे स्टुडंट कोणता आहे, सीजीएस. सीजीएस म्हणजे स्मॉल युनिट. सीजीएस म्हणजे कसं आहे स्टुडंट, स्मॉल कसं झालं, स्मॉल युनिट. ओके, त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे स्टुडंट, हा दुसरा आहे एस आहे स्टुडंट. स्मॉल झाल्यानंतर लगेच मोठा नाही होऊ शकतो, मॉडरेट होणार. तुम्ही याचा अर्थ लगेच लहान आहे, लगेच मदत नाही होणार स्टुडंट. मधली अवस्था आहे मिडल अवस्था. ओके, मग याचा अर्थ काय म्हणणार मी, मॉडरेट बोलणार. मॉडरेट आहे. आणि त्याच्यानंतर स्टुडंट लार्ज होणार. आणि लार्ज होणार म्हणजेच काय होणार स्टुडंट, बोला, हा मोठे होणार म्हणजे कोण झाला, एम के एस झाला. म्हणजे कसले युनिट आहे स्टुडंट, लार्ज युनिट आहे. ओके, आणि याच्यानंतर फोर्थ आहे स्टुडंट, एफ पी एस. हे ब्रिटिश लोकांचे स्टुडंट गिफ्ट आहे.
गॉड गिफ्ट. ब्रिटिश लोक स्टुडंट तसले डिस्टन्स तुम्हाला एकदा आता सांगितलं होतं मी, मैल मध्ये डिस्टन्स मेजर करतात. हे आपण जे वापरतो ना ब्रिटिश म्हणले, ब्रिटिश लोकांचे आपण बऱ्याचशा गोष्टी अजून वापरतो स्टुडंट. आता फार स्टुडंट तुम्ही स्केल वापरतात. स्केलवर स्टुडंट काय असतं तुम्ही त्याला डायरेक्ट बोलता फूट पट्टी म्हणजे काय स्टुडंटचे स्केल मेजर करण्यासाठी. मग तुम्ही स्केल कसं मेजर करता स्टुडंट, आज आपण ब्रिटिश लोकांचं स्ट्रॉंग युनिट आपण काय केलं ऍक्सेप्ट केलंय स्टुडंट. जर तुम्ही जर फ्लॅट घेतला स्टुडंट तर कसं असतं ते स्क्वेअर फुटाला एवढा रेट असतो म्हणून सांगतात नाही, एवढ्या स्क्वेअर फुटला 3,000 4,000 5,000. म्हणजे तुम्ही डिस्टन्स कशाने मेजर केलं स्टुडंट, फूट मध्ये मेजर केलं स्क्वेअर फूट. मग हे फूट हे एसआय युनिट नाही, हे कोणी डेव्हलप केलेले युनिट आहे स्टुडंट ब्रिटिश लोकांनी. म्हणून हे जे आहे का नाही स्टुडंट हे ब्रिटिश युनिट आहे, ब्रिटिश युनिट आहे. पण स्टुडंट हे जनरली आपण म्हणतो का कुठे गेलं डिस्टन्स फूट मध्ये सांगतो का काय फूट मध्ये बोलतो का नाही. मग याचा अर्थ स्टुडंट हे ओल्ड ओरिजिनल आहे, ओल्ड युनिट आहे, जुनी युनिट आहे. आपण जसं म्हणतो न्यू मोबाईल ओल्ड न्यू जनरेशन, तसं हे ओल्ड जनरेशन आणि हे स्टुडंट हे कोणतं आहे न्यू जनरेशन. मग आपल्याला इम्पॉर्टंट असतो स्टुडंट, सर्वात जास्त इम्पॉर्टंट कोण असतो स्टुडंट एसआय. एसआय चा लॉंग फॉर्म कसा स्टुडंट एसआय. एसआय चा आय पहिल्यांदा काय असतो स्टुडंट उलटा लिहायचं आणि उलटा लिहायचं. आय पहिल्यांदा लिहायचं स्टुडंट. आय फॉर काय झाला स्टुडंट इंटरनॅशनल अँड स्टुडंट एस फॉर स्टँडर्ड. म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड मिनिंग काय झालं स्टुडंट, अख्ख्या जगात स्टुडंट एकच गोष्ट बोलायचं एकच नाव. अख्ख्या जगात स्टुडंट हा पेन म्हणलं नाही, अख्ख्या जगातल्या लोकांनी पेनच बोलायचं. रेड बोललं नाही रेडच बोलायचं, ब्ल्यू बोललं की ब्ल्यूच बोलायचं स्टुडंट. कुणी म्हणायचं नाही आता पुन्हा हा कसला वेगळा काय पेन म्हणलं पेन. हे स्टुडंट इंटरनॅशनल ऍक्सेप्ट म्हणजे सर्व इंटरनॅशनल स्टँडर्ड म्हणजे काय स्टुडंट ऑल पीपल ऍक्सेप्ट. सर्व लोकांनी काय केलं स्टुडंट हे ऍक्सेप्ट केलेले म्हणून याला आपण इंटरनॅशनल. मग आता स्टुडंट काही आता क्वांटिटी असतं स्टुडंट, जसं मास आहे स्टुडंट सर्व जगातल्या लोकांनी मान्य केलं स्टुडंट मास इज मेजर इन केजी. केजी मध्ये मेजर करा. कुणी ग्रॅम मध्ये मेजर केलं तर स्टुडंट फायनल कसं कन्वर्ट करा तुम्ही केजीच्या रिस्पेक्टिव्हली करा स्टुडंट. पण आता तुम्ही मिलीग्राम मायक्रोग्राम असं काय बोलायचं नाही. पण मास म्हणलं नाही जनरली सर्व पीपलने कोणतंही कॅल्क्युलेशन असू द्या स्टुडंट मासचं कॅल्क्युलेशन कशात करून दाखवा स्टुडंट केजी मध्ये किलोग्राम मध्ये. जसं डिस्टन्स आहे स्टुडंट डिस्टन्स कॅल्क्युलेशन ऑलवेज कशात पासून स्टुडंट एसआय सिस्टम म्हणजे ऑलवेज मीटर मध्ये पाहिजे. तू काय असं आल्या सोन्या तू दुकानात गेले आणि किलोमीटर मध्ये कपडे घेते का, हा मग तसंच गेला मीटर मध्ये घेतो. मग याचा आता एसआय युनिट काय स्टुडंट मीटर. मग तुम्ही कुठे जा कोणत्याही कंट्री मध्ये जा स्टुडंट मीटर हे युनिट सेम आहे, सेम डायमेन्शनचे सेम गॅप आहे स्टुडंट. 2 पॉइंट मधलं डिस्टन्स कसं स्टुडंट सेम आहे. याचा अर्थ तुम्ही कोणत्याही कंट्री मध्ये मेजर करा स्टुडंट डिस्टन्स काय असणार 1 मीटर इक्वल असायला पाहिजे. इन एनी कंट्री द 1 मीटर डिस्टन्स इज ऑलवेज सेम कॉन्स्टंट. कोणत्याही जगात कुठे जावा स्टुडंट स्पेस मध्ये जावा कुठे जावा 1 मीटर डिस्टन्स काय झालं पाहिजे. नाही तर स्टुडंट विमान जर तसं होईल स्टुडंट आपल्या इकडे कमी पाकिस्तान मध्ये किंवा बाहेर देशात गेलं विमान मोठे होतंय. मग कोणत्याही लोकांची विमान आली का आपल्याकडे सुट्टी होते स्टुडंट आणि तिकडे गेली का असे मोठे होते असं आहे स्टुडंट. हा नाही तर तुम्ही स्टुडंट क्लास मध्ये आले की बारीक झाले घरी गेले की मोठे झाले, घरात जायचं नाही तुम्हाला असं होऊ शकतं का, नॉट पॉसिबल स्टुडंट. म्हणजे होल क्वांटिटी ऑलवेज कॉन्स्टंट क्वांटिटी स्टँडर्ड म्हणजे याचा अर्थ सर्वांनी ऍक्सेप्ट केला. एव्हरी पीपल इन वर्ल्ड ऍक्सेप्ट दिस क्वांटिटी ऍक्सेप्ट दिस डायमेन्शन. बरोबर आहे का. म्हणून याला आपण काय म्हणलं इंटरनॅशनल स्टँडर्ड. मग आपल्याला रिलेशन पाहिजे स्टुडंट. आता पहा रिलेशन साठी आपल्याला माहिती आहे स्टुडंट रिलेशन. मी आता कोणतं रिलेशन काढणार स्टुडंट एसआय आणि कोण सीजीएस कोणतं लावणार एमके. मग आता जनरली मी असं सांगतो स्टुडंट चला सीजीएस मध्ये स्टुडंट सी फॉर काय स्टुडंट सेंटीमीटर. सी फॉर सेंटीमीटर. मग सेंटीमीटर मध्ये काय मेजर करतो आपण स्टुडंट लेंथ मेजर करतो डिस्टन्स मेजर करतो राईट. म्हणून याला काय म्हणतो मी लेंथ बोललो सी फॉर लेंथ सी फॉर सेंटीमीटर आणि सेंटीमीटर फॉर
लेंथ मी अगोदर असं लिहितो सी फॉर सेंटीमीटर सेंटीमीटर ओके जी फॉर ग्राम आणि एस फॉर टाइम स्टुडंट टाइम रे हा मग आता स्टुडंट हा सॉरी टी फॉर काय असायला पाहिजे स्टुडंट सेकंड ओके आता मी सेंटीमीटर कसं मेजर करणार स्टुडंट सेंटीमीटर म्हणजे लेंथ सेंटीमीटर म्हणजे काय स्टुडंट बोला लेंथ आहे स्टुडंट ओके आणि स्टुडंट ग्रॅम म्हणजे काय स्टुडंट बोला मास आहे ओके आणि सेकंड म्हणजे काय स्टुडंट टाइम आहे राईट नाही स्टुडंट हा टाइम म्हणजे याचा अर्थ ऑल युनिट आर एक्सप्रेस इन दिस वे also express as seizures in this way also express as hemicase in this way also express as FPS in this way now I am simple next student SI मध्ये काय असणार स्टुडंट बोला हे काय स्टुडंट दोन नंबर SI ओके SI मध्ये पहिला कोण असायला पाहिजे स्टुडंट लेंथ त्यानंतर मास त्यानंतर टाइम ओके मग लेना स्टुडंट काय लेना स्टुडंट चला लेंथ ओके त्याच्यानंतर काय असणार आहे स्टुडंट बोला मास आणि नंतर काय असणार आहे टाइम ओके स्टुडंट परंतु लेंथ याच्यात कशी मेजर केली जाते स्टुडंट मीटर लेंथ कसं मेजर केली जाते मीटर हा मास कसं मेजर केला जातो स्टुडंट केजी ओके आणि टाइम कसं मेजर केला जातो स्टुडंट सेकंड डन स्टुडंट त्याच्यानंतर लास्ट स्टुडंट थर्ड कोणता आहे स्टुडंट पहा थर्ड कोणता आहे एम के एस स्टुडंट ओके तो भी कसा आहे स्टुडंट सेम पहिला कोणता आहे लेंथ मग लेंथ ला कसं लिहू शकतो स्टुडंट हा लार्ज जास्त डिस्टन्स मेजर करायचं काय वापरतो आपण हा नाही स्टुडंट मीटर इथं वापरलाय मग याचा अर्थ किलोमीटर वापरणं ओके किलोमीटर वापरणं सांग मग आता तुम्हाला पुण्याला जायचं स्टुडंट इथून श्रीगोंदा टू पुणे काय येणार स्टुडंट किती असणार डिस्टन्स किलोमीटर मध्ये सांगता का मीटर मध्ये सांगता नाही मग याचा अर्थ काय यायला पाहिजे स्टुडंट किलोमीटर त्याच्यानंतर स्टुडंट मास म्हणजे काय येणार स्टुडंट दिस इज मास म्हणजे काय येणार आहे तुम्ही हेच लिहायचं स्टुडंट काय लिहायचं हे वापरत लिहिलं तुम्ही लेंथ त्याच्यानंतर काय लिहिणार मास त्याच्यानंतर काय लिहायचं टाइम आणि स्टुडंट मग काय लिहायचं लेंथच्या खाली किलोमीटर मासच्या खाली काय लिहायचं स्टुडंट नाही किलोग्राम हा केजी वापरला नाही तर केजी मग केजी पेक्षा लार्ज मास कशा मेजर करतो आपण क्विंटल मेट्रिक टन मग याच्या आता ह्याला मेट्रिक टन बोलतात मेट्रिक टन मध्ये किती स्टुडंट 1000 केजी म्हणजे 1 मेट्रिक टन मग याला काय म्हणतो मी मेट्रिक का स्टुडंट टन ओके मेट्रिक टन आणि स्टुडंट टाइम कसं मेजर केला जातो मिनिट हा नाही नो हावर आपण गाडीचं स्पीड कसं मेजर करतो 20 किलोमीटर पर मीटर मिनिट म्हणतो हा काय सांगतो हा पर हावर मग याचा अर्थ हा कसा असणार असा क्वेश्चन स्टुडंट हावर्स ओके इन दिस वे नाउ स्टुडंट वन क्वांटिटी इज रिमेनिंग कोणते राहिले स्टुडंट हे बघा हा राहिला ओके मग मी इथे ड्रॉ करतो स्टुडंट ओके 4 नंबर क्वांटिटी हा कोण आहे स्टुडंट एफ पी एस ठीक आहे हे ब्रिटिश लोकांची करम होते ब्रिटिश लोक हा चला ब्रिटिश लोकांनी हे बा हा काय होता रे पहिला कोणता आहे स्टुडंट लेंथ दुसरा कोणता आहे मास तिसरा कोणता आहे स्टुडंट हा राईट टाइम आहे स्टुडंट हे बा त्याने लेंथ ला काय बोललं लेंथ एफ पासून लेंथ युनिट काय चालू होतं स्टुडंट हा फीट फूट बोलतो आपण बरोबर आहे का तेव्हा फूट पण लिहिताना काय लिहितो स्टुडंट हा फीट लिहितो ओके फीट म्हणजे चिकटवाले फीट नाही फीट म्हणजे डिस्टन्स आहे हा मासला कसं मेजर करतो हे पी फॉर ओल्ड युनिट स्टुडंट पाऊंड पी फॉर काय मेजर करतो स्टुडंट हे बाय पाऊंड ओल्ड आपण म्हणतो किती पाऊंड सुने किती पाऊंड आहे हे पाऊंड हे जुने युनिट आहे स्टुडंट ओल्ड आहे त्याच्यानंतर स्टुडंट टाइम कसं मेजर करतो हा टाइम हा एक ना स्टुडंट याच्यात सेकंड मध्ये मेजर केला ओके हे ब्रिटिश कर परंतु हे ओल्ड युनिट आहे स्टुडंट टुडे दिस युनिट इज नॉट नेसेसरी आपल्याला आता लागणार नाही स्टुडंट हे जनरली विचारतच नाही स्टुडंट पण माहित असणार
F P S. F for length, P for mass, S for time. Therefore P म्हणजे feet, F म्हणजे feet, P for pound, S for second. Okay, done. म्हणजे आता अशा पद्धतीने असतं. ओके. हा. त्याच्यानंतर स्टुडंट आता आपल्याला काय पाहिजे इंटरलिंक पाहिजे स्टुडंट कन्वर्जन फॅक्टर पाहिजे हे जनरल आहे तुम्हाला विचारतो ओके पहा स्टुडंट इथून काय डाऊट आहे का हा लिहिताना कसं लिहिणार कळतं तुम्हाला काय लिहिणार आजवर लिहू पुन्हा 1 2 3 4 होते मी बरोबर लिहिलं एक जागा नाही म्हणून मी इथं लिहिलं ओके तुम्ही बरोबर लिहा रिलेशन दॅट मीन्स कन्वर्जन ओके कन्वर्जन करा स्टुडंट कोणाच कन्वर्जन करायचं आहे एस आय मधून सीजीएस सीजीएस टू एस आय ओके मग आता कन्वर्जन पहा स्टुडंट मी काय करतो पहा एस आय चं कन्वर्जन कसं करू शकतो आपण पहा हे सर्व मी सीजीएस पहिला कोणता होता स्टुडंट सीजीएस ला कन्वर्जन कसं करा एस आय ला कसं करू शकतो स्टुडंट हा एम के एस ओके आपला कोणता चॅप्टर आहे स्टुडंट फोर्स मग आपल्याला पाहिजे स्टुडंट फोर्स काय आहे स्टुडंट फोर्स डेफिनेशन पाहिजे फोर्स म्हणजे काय होता F into F is equal to m into a म्हणजे हा फोर्स आहे स्टुडंट आता जर पहा स्टुडंट या फोर्सचं युनिट पाहिजे स्टुडंट फोर्सचं युनिट काय मानले आपण स्टुडंट न्यूटन n फॉर न्यूटन दिस इज SI हा SI युनिट हे कुणाचे स्टुडंट न्यूटन मग सायंटिस्ट नावच देऊन टाकले हे नाव स्टुडंट फर्स्ट लेटर आहे न्यूटनचं कोणा काय स्टुडंट न्यूटन फर्स्ट लेटर हे इज कन्सिडर्ड द युनिट ऑफ फोर्स मग फोर्स युनिट कन्सिडर केलं स्टुडंट पण आपल्याला माहित पाहिजे स्टुडंट 1 न्यूटन मध्ये हाऊ मच 1 न्यूटन मध्ये हाऊ मच मग आपल्याला माहिती आहे स्टुडंट तेव्हा आता रिलेशन लावणार स्टुडंट इकडे लक्ष F is equal to कोण आहे स्टुडंट M for mass स्टुडंट M for mass and student A for acceleration ओके मग तुम्हाला acceleration म्हणजे काय माहित नाही मग आपण काय करू स्टुडंट acceleration ओके acceleration A for acceleration equal to pass student velocity displacement velocity upon कोण असतो student हा velocity upon time मग आपल्याला velocity माहित नाही स्टुडंट मग आता मी काय म्हणलं velocity equal to काय असतो displacement upon time ओके मग आता आपल्याला स्टुडंट डिस्प्लेसमेंट माहित नाही मग डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू नाही नो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू शॉर्ट डिस्टन्स between any 2 point कोणत्या 2 पॉइंट मध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट मेजर करायचं तिथलं स्टुडंट राईट मग आता मला सांगा हे युनिट कॅल्क्युलेट करायचे मग मी काय करणार स्टुडंट पहा मी वेलोसिटी कॅल्क्युलेट करतो डिस्प्लेसमेंट इज मेजर इन मीटर डिस्प्लेसमेंट कसं मेजर होतं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे स्टुडंट डिस्टन्स आहे पण एका पर्टिक्युलर डायरेक्शन आहे ते कसलं डिस्टन्स आहे त्याचं एक्झाम्पल पहा हा इथे एक माणूस आहे स्टुडंट इथे एक बॉल आहे हा ए स्टुडंट हा कोण आहे बी स्टुडंट हे शॉर्ट डिस्टन्स म्हणलं की असंच जावं लागेल तर म्हणजे वेक्टर क्वांटिटी डायरेक्शन याला रिस्ट्रिक्टेड पाहिजे या डायरेक्शन स्टुडंट हाच पाथने जावं लागेल मी म्हणलं याला या डायरेक्शन जाऊ स्टुडंट जमन करे हे शॉर्ट डिस्टन्स आहे का नाही हा शॉर्ट डिस्टन्स आहे का नाही हे शॉर्ट डिस्टन्स होऊ शकते का नो स्टुडंट याचा अर्थ शॉर्ट डिस्टन्स कोणता आहे ओनली वन मग याचा अर्थ डायरेक्शन कसं झाले रेस्ट्रिक्टेड याचा अर्थ डिस्टन्स आणि हे काय स्टुडंट डिस्टन्स आहे म्हणजेच काय झाले स्टुडंट डिस्प्लेसमेंट झाले म्हणजे डिस्प्लेसमेंट कसली क्वांटिटी स्टुडंट इट इज वेक्टर क्वांटिटी म्हणून मी बोलतो इट इज अ वेक्टर
क्वांटिटीज. ओके, क्वांटिटीज ही वेक्टर क्वांटिटी आहे का? यस स्टुडंट. मग मी डिस्प्लेसमेंट बोलू. मग डिस्प्लेसमेंटला काय करायचं स्टुडंट? डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण आहे? हा पहा बरं स्टुडंट, युनिट काय आहे वेलोसिटीचं? वेलोसिटी इक्वल टू स्टुडंट डिस्प्लेसमेंट अपॉन कोण झाला? हा टाइम. ओके, मग मला सांगा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय स्टुडंट? डिस्टन्स आहे. डिस्टन्स कशात मेजर करतो? हँडमध्ये. कशात? हा मीटर. आणि टाइम कशात? सेकंद. ओके, मध्ये हे कोण झाले स्टुडंट? वेलोसिटी. वेलोसिटी इज डिनोटेड एज v. ओके, काय पण डाऊट आहे का? नो. ओके, नेक्स्ट स्टुडंट. नेक्स्ट वेलोसिटी. वेलोसिटी देन एक्सेलरेशन. Acceleration the formula acceleration. Okay, acceleration is denoted as A for acceleration. Okay, acceleration formula is velocity upon time. The velocity unit of velocity is meter per second and upon second. बरोबर आहे का? आता काय होईल स्टुडंट? मुला m upon काय होणार आहे? s into s हे डॉट देत असतो. बरोबर आहे? मग याचा अर्थ क्रॉस मल्टिप्लाय करा. जाऊ द्या तुमच्यासाठी मल्टिप्लाय. ओके, मग याचा अर्थ किती झालं स्टुडंट? m अपॉन कोण झाला? s स्क्वेअर. इट इज युनिट ऑफ यस एक्सेलरेशन युनिट. यस और नो? हा यस, इट इज युनिट ऑफ एक्सेलरेशन. हियर स्टुडंट युनिट ऑफ मास इज हा स्टुडंट युनिट ऑफ मास. Mass unit is here student done in kg. Okay, done. म्हणजेच काय झालं स्टुडंट? 1 न्यूटन. I am telling that student here. Listen carefully. Student here. F force is student Newton. Okay, and Newton equal to कोण आहे स्टुडंट? m into a. म्हणजे स्टुडंट n is equal to m into a. Student, that means m means students kg and kg means SI. Ha, right? Yes or no? Ha, I am calculating student. So n means SI. n means student SI. Here student mg means special price student. नहीं sorry. SI. Okay. का तो student हिवा left hand side is SI student. तो right hand side is also yes and right. Now and then student n equal to SI. This is SI. M for mass. Mass is measured in SI. Right? Kg. How much kg? 1 kg. Right? No unit, no magnitude. That means 1. कर देगा? Yes. This is m. A for acceleration. Acceleration is unit is m upon second square. Okay, therefore Newton is equal to हेवा याचा मॅग्निट्यूड किती असतो? 1. म्हणजे सारखं किती मल्टिप्लाय करू शकतो? 1. बरोबर आहे बंगर? हा 1 मल्टिप्लाय किती येणार आहे? 1. kg ला kg, मीटरला मीटर, अपॉन सेकंडला सेकंड स्क्वेअर. म्हणजे किती आला? 1 न्यूटन इज इक्वल टू किती आले? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे 1 न्यूटन. म्हणजे इकडे काय नाही म्हणजे किती? 1. इकडे काय नाही म्हणजे किती? म्हणजे 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मच? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. इट इज नोन एज SI system. Correct. It is known as SI system or student SI unit. हाँ correct. SI unit. Done student. साथ n is equal to काय केला? Student kg meter per second square. This is student SI unit. हाँ SI unit. Yes, units. Okay. Then student next. This SI is converted into CGS. Yes or no? Yes. I am interesting. SI is converted into CG. Yes. Okay. I am right here student. 1 Newton equal to 1 kg meter per second square. Okay. And this unit is converted into other. Here is CGS. CGS student.
वन ला वन ओके लिहिलं नाही लिहिलं तर चालतंय का यस स्टुडंट नाही केजी मीन्स हा किलोग्राम ला कसं कन्वर्ट करा सीजीएस मध्ये ग्रॅम 1 kg containing how much gram 1000 gram 1000 gram means student kg I am right here student 1 kg equal to 1000 gram I am right here student right here student 1 kg equal to 1000 student gram okay then student meter 1 meter is equal to how much centimeter student 100 centimeter okay and student 1 second is second no change student then student here 1 kg of the magnitude is put here student 1 meter of the magnitude is put here student centimeter okay and upon student second square okay no change ह्याच्यानंतर now next student okay student 1 okay how much zero 1 2 3 4 and 5 मग मी काय केलं पण स्टुडंट 10 raised to 5 बरोबर आहे का remaining portion is student this is gram this is centimeter and this is student now student compare the quantity 1 kg meter per second square student that means kg means gram and centimeter means and second means that means one unit student 1 kg meter per second square means 1 newton equal to kg meter per second square equal to 10 raised to 5 gram centimeter upon second square yes student okay this is correct student okay त्याच्यानंतर student then student this is conversion of SI to CGS yes CGS then student and CGS to SI to MKS no here student I am right here student yeah right SI to student convert in MK yes student here student SI means Newton okay Newton means kg meter per second square equal to student kg ला कसं कन्वर्ट करतो स्टुडंट आपण I am right here student I am right no student I am writing here student simply I am right there one student metric ton equal to student 1000 kg okay याचा अर्थ मी कसं लिहू शकतो स्टुडंट आय एम राईट हियर 10 raised to 3 kg yes or no किती झिरो येतं मग मी 3 लिहिले का कोणाच्या वरती लिहिले 0 च्या वरती लिहिले का 1 च्या वरती नाही रे 0 च्या वरती लिहिलेला कारण 0 3 म्हणल्यावर 3 लावला कोण 3 येतो 0 येत पण नॉट अ 10 माझा 10 केले तर चालतं स्टुडंट याचा अर्थ याचं मीनिंग असं होतंय 10 into 10 into 10 into किती झाला एवढा होणार 1000 किंवा स्टुडंट 1 वर किती 0 किंवा 3 0 टाकले तरी होईल 1000 होतंय का यस ओके मग आता स्टुडंट पहा हा झाला मॅट्रिक टन ओके त्याच्यानंतर कोण झाला स्टुडंट के फॉर स्टुडंट 1 मिनिट kg for 1 metric ton to kg and conversion is here now student this quantity come here 1 metric ton equal to 10 raised to 3 kg this is high come here student
1 metric m आणि टन ओके अपॉन काय आला 10 raised to 3 किती आला kg रिमेनिंग इज 1 ओके आता स्टुडंट याला वरती आणू शकतो का यस हा वरती आण नाही असंच बघा नो प्रॉब्लेम ओके त्याच्यानंतर काय करणार स्टुडंट सेंटीमीटर सेंटीमीटरला आपण काय करतो स्टुडंट बिग म्हणजे कशात करतो हा किलोमीटर मध्ये स्टुडंट आता चेंज करायचं नाही हे युनिट ज्याला विचारलं जाणार नाही स्टुडंट हा किलोमीटर मग याच्या अर्थ आपण काय म्हणणार स्टुडंट हे बा किलोमीटर हे बा आपल्याला हे माहिती आहे स्टुडंट काय माहिती आहे m इज इक्वल टू स्टुडंट 10⁻³ किलो मीटर माहिती आहे का उलटा केला स्टुडंट काय करून दाखवू हा दाखवतो हा टेन्शन घेऊ मला इकडे लक्ष द्या याला मी असं लिहू शकतो बघा 10⁻³ वरती आणल्यावर काय होईल स्टुडंट 10⁻³ होईल का काय होतं ओन्ली पॉवरला साइन चेंज होतं इथं पॉवरला साइन कोणतं आहे प्लस वल्याला कोणतं होईल मायनस यस मग याचा अर्थ मॅट्रिक काय झाला स्टुडंट मॅट्रिक टन इक्वल टू किती आले स्टुडंट 1 kg ओके 1 kg आता स्टुडंट याच्यानंतर मला काय करायचं स्टुडंट कोणतं काढायचं आहे पहा kg ची व्हॅल्यू ठेवू स्टुडंट दुसरे कोणाची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला मीटर मीटरला कसं कन्वर्ट करायचे हा किलोमीटर म्हणजे माहिती आहे 1 किलोमीटर इज इक्वल टू 10 किती 1000 मीटर आय एम राइट हियर स्टुडंट 10 टू किती 3 मीटर म्हणजे किती आला 1 किलो मीटर ओके हा त्याच्यानंतर स्टुडंट नेक्स्ट स्टुडंट तेव्हा पहिला एक लहान स्टुडंट 1 किलोमीटर अपॉन किती झाला स्टुडंट 10⁻³ किती हा 10⁻³ इक्वल टू किती झाला 1 मीटर म्हणजे याला वरती आणलं काय होणार स्टुडंट हा 10⁻³ किलोमीटर इक्वल टू किती 1 मीटर दिस इज ट्रू स्टुडंट ओके here student I am writing second time student we know that 1 hours okay equal to 16 minute okay I am interested minute is converted into second ha 1 minute is equal to 60 second okay मग 1 hours is equal to 60 minute मिनिटाला कन्वर्ट करायचं स्टुडंट मग याचा अर्थ हे कसं स्टुडंट 60 into किती 1 मिनिट आहे बरोबर का म्हणजे याचा अर्थ याने मल्टिप्लाय 60 into 1 60 मग मला 1 मिनिटाला काढायचं आहे काय टाकायचं स्टुडंट 60 सेकंड हा मग याचा अर्थ बघा 60 ला 60 ब्रॅकेट मध्ये किती लिहायपासून स्टुडंट 60 सेकंड म्हणजे 60 काय झाले 2 झिरो हा याचा अर्थ काय आलाय सेकंड ओके म्हणजे कोण झाला 1 आवर्स ओके आता याला मी कन्वर्जन करू शकतो स्टुडंट ओके मी आता सेकंडला काय करणार स्टुडंट 1 तेव्हा मी असं लिहू शकतो स्टुडंट तेव्हा 1h इज इक्वल टू 36 into 10⁻² लिहू शकतो का यस याचा अर्थ 0 किती येते मग 2 आहेत का यस 2 म्हणजे 0 किती आहे 2 हा किती स्टुडंट इक्वल टू 100 हा करेक्ट 100 स्टुडंट 100 into 36 getting हा यस हा ओके I am right here student second student here conversion student second equal to how much student 1 hour 36 into 10⁻²2 and 2 is comes again आओ मग किती आला 10⁻² अपॉन किती 36 into किती into hours ओके ए आपले लाईन घे तू वत्यांची ह्याला मायनस करशील मायनस होणार नाही ओनली स्टुडंट डिनोमिनेटर न्यूमरेटरला कोण येणार आहे पॉवर वाले टर्म येणार याची पॉवर आहे स्टुडंट नो मग हा येणार का नाही स्टुडंट पॉवर वाले टर्म येणार नाही तर येणार नाही तुम्ही डायरेक्ट वरती लिहायचं नाही मायनस करून हा नाही तर लिहायचं स्टुडंट मग आता पहा देन कॅल्क्युलेशन इज हिअर स्टुडंट
Okay, this is whole calculation and convert this. Student, 1 Newton is equal to 1 kg means how much? Student, 1 kg means student 10 to minus 3 हाँ नहीं student metric ton metric ton okay मग याचा अर्थ किती झाला student 10 to minus 3 metric ton okay finish student kg then meter 1 meter is equal to 10 kilometer. बरोबर का हाँ 1 meter is equal to 10 to minus 3 Kilometer. हाँ kilometer okay this is larger size unit of mass yes or no yeah this is larger size of mass distance Yes. हाँ larger आएगा हाँ बनकर upon student 10 raised to minus 4. time is larger in hours not a day मध्ये नाही hours okay day मध्ये नाही day मध्ये दिवस हा दिवस नाही कोण ओके याचा अर्थ काय झाला hours म्हणजे किती आला स्टुडंट 10 minus 2 upon किती 36 into किती आला हा सॉरी hours okay then calculate this student this is minus 2 okay this is minus 3 yes one quantity remains cancelled. How much student? किती राहिला इथं 10 to minus 1 हा पुढे काय स्टुडंट मॅट्रिक हा टन आणि त्याच्यानंतर कोण आहे स्टुडंट बोला into 10 to minus 3 किलोमीटर आपण स्टुडंट 36. हा आपण 36 आहे स्टुडंट 36 कुठे जाईल आता हे तुम्ही 36 हा कोण झाला हावस ओके आता कोण स्टुडंट हा मायनस हा किती स्टुडंट मायनस 3 किती झाले मायनस पावर काय करायचं स्टुडंट हा ऍड मग किती होईल ऍडिशन मायनस minus 4 करेक्ट मग I am right here 10 to minus 4 मग आता हा थर्ड तो 36 वर येईन का या Sir, minus minus cancel नाही व्हायचं. नाही रे नाही मायनस मायनस कॅन्सल कसं होईल मायनस 1 प्लस काय करा स्टुडंट मायनस 3 इज इक्वल टू हाऊ मच Plus 4. हा Minus 4. हा मायनस 4 यस और नो Yes. बंद कर हा यस अरे मला बंद केला 1 रुपया द्यायचे आणि याला 3 रुपये द्यायचे मग टोटल किती द्यायचे मला 4. माझ्याकडून लॉस होणार का मग मायनस पाहिजे का म्हणजे मला दे नाही कळलं का मग मायनस साईन लावायला पाहिजे प्लस प्लस नाही रे काय तुम्हाला देणं असलं काय इन्कम असते का हा मग इकडे लक्षात 10 dash to किती झाला minus 4 36 is above comes above how much student 36 okay above quantity student remaining below is how above is metric ton into yes metric ton into kilometer okay this is calculation are done for the student this calculation is done student the point minus 4 student point is here I am telling student here 36 student where is point present where these point are present where are point are present कुठे असणार आहे इकडे. हा इकडे हा पुढं पुढं. इकडे इथं काय इकडे काय इकडे पुढे असतो पॉइंट वर म्हणजे इकडे हा पुढे पुढं. पुढे कुठे असतो ते So minus होती तर त्यामुळे आपल्याला अरे ते मेरे सोडून दे ह्याच्यातच लिहायचं मला पॉइंट कुठे असेल 36 राईट करायचं हा पुढे पाहिजे राईट तेव्हा महाग पॉइंट असेल काय म्हणलं ते फ्रॅक्शन तयार होतं हा मग पुढे असेल काय होणार कम्प्लीट फिगर झाले हा ठीक आहे पण आता किती स्टुडंट मायनस हा मग मी एक्स ऍक्सिस वर कोणत्या डायरेक्शन जायचे स्टुडंट लेफ्ट लेफ्ट हँड किती 4 वेळा. हो हा मग आता 4 वेळेस जाऊ पॉइंटला घेऊन मग इथं किती इथं 1 2 2 मग इकडे याचा आता काही नाही म्हणजे किती 0 0 0
याचा आता इकडे किती 0 किती पॉइंट शिफ्टिंग द्यायचे 4 मग ए बा इकडून उचला 1 2 3 4 मग याचा कुठं पाहिजे राईट लिहू का मग इथं डायरेक्ट हा आय एम राईट हिअर स्टुडंट 0.0036 into स्टुडंट काय झाला metric ton into into kilometer upon student this is a unit conversion relation SI to MKS yes कळलं का हा परंतु this is old method too this is not required परंतु हे आपल्याला लागणार नाही कुठं एखाद्या एक्झाम मध्ये कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे परंतु हे जनरली यूज केलं जात नाही यूज कोणतं केलं जातं फर्स्ट आणि हा सीजीएस टू एसआय ओके हे मात्र करून ठेवायचं कळलं का हा ते त्याच्यानंतर ओके physical quantities what is mean by physical quantities कशाला बोलायचं physical quantity पाऊस तू कशाला बोलणार सिद्ध बेटा कशाला त्याच्या मूळ क्वांटिटी कसली मूळ सांगते मूळ क्वांटिटी अरे कोणत्या एक लक्षात physical quantity such term inside the physics part term म्हणजे काय असतं स्टुडंट तेव्हा आता मी क्लिअर सांगतो स्टुडंट physical quantity physical means student any object is observed externally मी कोणत्या ऑब्जेक्टला बाहेरून ऑब्झर्व केला स्टुडंट दिस पेन ऑफ द कलर इज ब्लॅक मी ब्लॅक कलर इज ऑब्झर्व एक्सटर्नली मी याच्या बाहेरून बघितला स्टुडंट हा ब्लॅक आहे काय याच्या ओळीमधून बघितला हा ब्लॅक आहे नाही म्हणजे बाहेरून when this black color observed by human eye yes or no this black color is observed by my eyes my eye बरोबर माझा डोळ्याने ऑब्झर्व केला हा ऑब्झर्व केला हे डोळ्यात घालून ऑब्झर्व केलं डोळ्यात बाहेर हा डोळ्यात घालून नाही डोळ्यात जाई ना बाहेर ओके माझ्या दिस ऑब्झर्वेशन इज एक्सटर्नल ऑब्झर्वेशन physics means student the any in inside the nature present a different thing there are changes continuously into each other the how are changes why are changes this thing is why are necessary to require the change such observations are studied externally and to study the nature law of nature स्टुडंट हे फिजिक्स मध्ये काही नसतं फिजिक्स मध्ये आपण कोणत्या ऑब्झर्वेशन कोणत्या गोष्टीचं बाहेरून ऑब्झर्वेशन करतो आणि कोणत्याही गोष्ट बाहेरून मेजर करतो दिस सिस्टम इज मेजर एक्सटर्नली सिस्टम इज नो ब्रेक नो चेंज इनसाइड द सिस्टम असं नाही स्टुडंट मी पेनचा कलर मेजर करतो मी पाहतोय डिटेक्ट करतोय याचा आता पेनला मोडून कलर डिटेक्ट करतोय का नाही स्टुडंट या पेनचं मी वेट घेतलं स्टुडंट पेनचं वेट करायचं म्हणलं याला क्रॅश करून वेट घेतोय का नाही स्टुडंट द सिस्टम कॅनॉट बी डॅमेज एक्सटर्नली द इनसाइड सिस्टम नॉट इंटरफेअर केला खायचं काय म्हणलं काय झालं 4 मॉलिक्यूल बाहेर काढून दुसरे टाकून नाही तुला याचा अर्थ सिस्टम नो डिस्टर्ब सिस्टम नो डॅमेज सिस्टम ॲज इट इज नो न्यू प्रोडक्ट फॉर्मेशन स्टुडंट प्रोडक्ट इज ॲज इट इज particle bonding is as it is but I am observe externally कसं ऑब्झर्व करू शकतो द ह्युमन आय ऑब्झर्व द कलर
human eye observe the state, human eye observe the shape, yes or no? Shape, yes. And student, my physically logic, my brain is measure the density of this pen, weight of this pen, temperature of my body is observed, temperature of pen, such a term is known as physical term and it is known as physical quantities. यालाच आपण फिजिकल क्वांटिटी बोलतो. फिजिकल क्वांटिटी म्हणजे कसं आहे स्टुडंट, जे ऑब्झर्व करून मी सांगतोय क्वांटिटी याला फिजिकल क्वांटिटी बोलतो. आणि फिजिक्स कसं आलं स्टुडंट, नेचर मध्ये स्टुडंट एव्हरीथिंग प्रेशर. नाव कन्सिडर द प्रेशर. प्रेशर इज फ्लो फ्रॉम हाय टू लो. Why are low? The pressure high to low. This study under the physics systematically. Systematically study करायचा. And this the put the observation systematically. It is a law of nature. हे कोणाचा लॉ आहे स्टुडंट? नेचरचा आहे. And this is known as physics. याला आपण फिजिक्स बोलतो. पहा आपण न्यूटनने काय केलं, फिजिक्स शोधलंय स्टुडंट. कसं शोधलं? दिस इज सनलाइट कमिंग फ्रॉम सन टू अर्थ. यस ऑर नो? यस स्टुडंट. बट सनलाइट इज डिफरंट कलर. येलो कलर, व्हाइट कलर, ग्रीन कलर, डिफरंट. One white color containing 7 colors. Yes or no? There, this color are white color containing 7 colors are separate. And then observe, this is green, this is yellow, this is blue, this is indigo, this is green, etc. Okay, alright. मग याला आपण काय म्हणतो, फिजिकली सेपरेशन केलं. दिस इज पॉसिबल अँड दिस इज लॉ ऑफ नेचर. ओके, मग पहा स्टुडंट, नाव सन इज, it is physical student. Now sun, student, this is earth and this is the sun. Student, earth is moving around with sun. Earth having a spinning motion, therefore to generate day and night. Earthच्या स्पिनिंग मोशन काय होतं स्टुडंट, डे आणि नाईट काय होते, जनरेट होते. आणि याचा अर्थ स्टुडंट, अर्थच्या सर्क्युलर मोशन स्टुडंट काय होतं, 3 सीझन आर क्रिएट. आपण पाहिलं खरीप, त्यानंतर रब्बी, जाईड्स. ओके, देयर आर 3 सेक्शन इन समर डे, winter day, rainy day. Yes or no? Yes. This is observation. This system is observed by human, and this is a law of nature. हे नेचरचा लॉ असतो. आपण नाही ऑब्झर्व केली तरी असं होत राहणार आहे का? राहणार आहे स्टुडंट. ऑब्झर्व केली तर राहणार आहे. मग आता आपण नीट ऑब्झर्व केलं, केअरफुली ऑब्झर्व दिस थिंग, then I am found that the human is found earth is rotate around the sun and student earth spin around it. बरोबर आहे का? हे ऑब्झर्वेशन झालं. नाव दिस ऑब्झर्वेशन पुट inside the physics. Inside the physics, student. What is mean by actually mass? Why this pen is a weightable student, heavy? Then I am consider logically this pen is made of different particles. If this pen containing number of particles, each particle having mass and occupy the space, it is known as matter. Okay, म्हणून मी काय म्हणलं स्टुडंट, this pen having some weight and this weight is observed by physically. कसं ऑब्झर्व केलं स्टुडंट? बाय ऑब्झर्व द एक्सटर्नल. बाय ऑब्झर्व केलं काय, पेन मध्ये ओढी टाकून ऑब्झर्व केलं. हा, मग याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो स्टुडंट, फिजिकली ऑब्झर्वेशन and physically observe the weight. That means weight is physical quantity. Weight is physical quantity. Therefore, this is physical quantity. Physical quantity means understudy student, understudy about the student force. ठीक है, force. Physical quantity. I am right here student. Physical quantities. Physical quantities. Force student. Second quantity is mass student. Mass is physical quantity. Yes or no? Yes student. I measure. मेजर करू शकतो का आपण? यस स्टुडंट. त्यानंतर थ्री, टेम्परेचर इज फिजिकल क्वांटिटी. यस और नो? यस स्टुडंट. फोर्थ इज स्टुडंट, डिस्टन्स इज फिजिकल क्वांटिटी. डिस्टन्स इज फिजिकल क्वांटिटी. यस और नो? स्टुडंट. हा, मी जरा व्यवस्थित
Both. Distance is physical quantity. Yes or no, student? Fifth is velocity. Physical quantity. Yes or no? Student, speed is physical quantity. Yes or no? 7, student, acceleration is physical quantity. Yes or no, student? 7. 8 is, student, density is physical quantity. Yes or no, student? 9, student, mobility. Mobility, student, it is physical quantity. Yes or no? Mobility म्हणजे मोशन. पहा, वॉटरला मोबिलिटी म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काय होतंय, फ्लो होतंय. याचा अर्थ स्टुडंट फ्लो ऑफ वॉटर. It is known as mobility. Then student 10 number is a viscosity. Viscosity that means attraction between two liquid particle. चिकटपणा. Viscosity honey. अतिशय कसा स्टुडंट चिकट म्हणजे viscosity. याचा अर्थ this are physical quantity. Then pressure is also in pressure. This terminology are present inside physics. Yes or no? Yes, student. असं pressure physics में. This is physical quantity, student. Now student force. Now student 10, 11. Pressure 12, student. Anything. Motion is also physical quantity, student. And student 13. Anybody? कळम कर. फोर्स झाला ना, तिथे फोर्स कर. हा, बस ना आता फोर्स. Volume. ठीक आहे. करेक्ट स्टुडंट. वॉल्यूम इज फिजिकल क्वांटिटी, स्टुडंट. ओके. स्टुडंट, नाउ प्रेशर इज दैट 86. स्टुडंट, 86 आर फिजिकल क्वांटिटी. But whole chapter is depend upon, student, force and student pressure. Then only, student, this is a physical quantity. Now student, volume, the fourth thing is student, area is a physical quantity. Yes or no, student? Yes, area is also physical quantity. There are student some physical quantity. This is measured externally and observed by human. And with the help of different instruments. फिजिकल क्वांटिटी सर्व आपण इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने कम्पेअर केले जात असतो, मेजर केले. डेन्सिटी मेजर करण्यासाठी आपण रिलेटिव्ह कुणासोबत कम्पेअर करतो. ओके, याचा अर्थ आहे फिजिकल क्वांटिटी आहे. इट इज ड्युरिंग दिस फिजिकल क्वांटिटी नो एनी केमिकल चेंज टेक्स प्लेस. कोणता केमिकल चेंज होतो का? नाही. याचा अर्थ आहे केमिकल प्रॉपर्टी आहेत का? नाही. केमिकल चेंज होत असेल, therefore formation new compound, therefore it is known as chemical properties. Okay, during such observation no any chemical change takes place, therefore such terminology, such term understood as physical quantities. Okay, quantities. विस्कोसिटी म्हणजे काय असणार स्टुडंट? चिकटपणा. वॅक्स म्हणजे याचा अर्थ विस्कोसिटी म्हणजे कसं? चिकटपणा. अट्रॅक्शन बिटवीन टू पार्टिकल ऑफ द लिक्विड मॉलिक्युल. मग याचा अर्थ पण मध असेल का आणि चिकट असतं का वॉटर असतं? तुम्ही पाहू स्टुडंट, विस्कोसिटी याचा अर्थ मोबिलिटी मेजर करतं. पाणी पाहिलं खाली ओतल्यानंतर पटदिसन मूव्ह होईल. ऑइल मूव्ह होईल का? हनी मूव्ह होईल का? वॅक्स मूव्ह होईल का? बरोबर आहे का? याचा अर्थ पण म्हणजे जो पटदिसन मूव्ह होतो ना स्टुडंट, त्याची विस्कोसिटी कमी असते. ज्याच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल ना स्टुडंट, इकडे दिसणार. आता मी काय केलं स्टुडंट, हे वॉटर घेतलं. या वॉटर मध्ये 2 मॉलिक्यूल काढले स्टुडंट. हे काय घेतले? हे मी ऑइल घेतले स्टुडंट. कोणत्या 2 मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल स्टुडंट? म्हणून ऑइलची विस्कोसिटी जास्त आहे. Viscosity is known as student force of attraction between two liquid molecules. Two liquid. लिहू का मग असं? Force of attraction between student any two liquid molecule attraction is known as viscosity. Okay, force of attraction between any two liquid molecules, student, okay, is known as force of attraction.
is known as viscosity. Viscosity बोला कारण attraction दोन झालेलं वन टाइम काय कट करून टाकलं. आता काय आहे प्रॉब्लेम हा त्याच्यानंतर काय का मोबिलिटी म्हणजे मोशन. हा हे एक लक्ष मोबिलिटी म्हणजे आता कसं असतं स्टुडंट ओके हे आपल्या सिलेबस नाही स्टुडंट चला मोबिलिटी म्हणजे जात लिक्विड मॉलिक्यूल हॅविंग द मोशन लिक्विड मॉलिक्यूल motion student liquid molecule student molecule free motion student free motion असते मग याचा अर्थ काय केलं स्टुडंट फ्री मोशन म्हणजे याचा अर्थ मी पाणी खाली ओतलं स्टुडंट तेव्हा हा लगेच जाते म्हणजे आता इझिली काय होतं स्टुडंट इकडे इकडे जाणार किंवा तुम्ही आता पहा स्टुडंट तुम्ही आता मध घेतलं स्टुडंट एक साईडला वॉटर दिलं वॉटरला शेक केलं तर वॉटर मॉलिक्यूल इकडे गेले तुम्हाला लगेच दिसते नाही बरोबर आहे मध घेतलं हनी घेतलं तुम्ही असं शेक वेल जाईल का ते नाही त्याचा आता स्लो मोशन व्हेरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं म्हणजे स्टुडंट याच्या व्हेरी स्ट्रॉंग आहे तर मोशन कसं असतं हा कमी असेल म्हणून मी याला काय म्हणतो याची काय मेजर केली जाते ही मोशन काउंट केली जाते या मोशनला काय म्हणतो फ्री मोशन त्याचा अर्थ फ्रीली मूव्ह व्हायला पाहिजे इंडिपेंडेंट मोशन पाहिजे तर याला काय बोललं जातं मोबिलिटी मग मोबिलिटी चेक करण्यासाठी स्टुडंट काय केलं असं पहा असं फळसू काय असतं स्टुडंट प्लेन सरफेसवर थोड्याशा मी काय केलं वेगवेगळे लिक्विड टाकले जो जास्त फास्ट मूव्ह होईल तो काय असणार त्याची मोबिलिटी काय असेल जास्त असेल आणि जो कमी मूव्ह होईल त्याची मोबिलिटी काय असेल कमी आणि ज्याची मोबिलिटी कमी त्याचं काय असेल विस्कॉसिटी जास्त कळलं का मग याचा दोन्ही रिलेशन कसं असतं स्टुडंट विस्कॉसिटी किती असेल हा विस्कॉसिटी असे वाटतं तुला viscosity इथे स्पेलिंग राईट करतो मी viscosity is inversely proportional to opposite म्हणलं कोणतं साइन लावायचं हा म्हणजे इन्व्हर्सली काय लावलं मोबिलिटी ओके दिस इज अ रिलेशन ओके कळलं का त्याच्यानंतर types of forces okay type of forces there are two types of forces one is contact force student and other is non contact force student first is non-contact force okay contact force म्हणजे काय असतं स्टुडंट one body and other body directly contact into each other one body is directly contact into other body काय असं वर ते पंचिंग तोंड राहू दे ना कुठे चालले काय लक्ष द्या त्याला इकडे लक्ष contact force that means one body surface is directly contact with the other body contact force means one body is directly contact with the other body मग याचा अर्थ काय झाला contact force one body surface is directly contact with other body surface okay other body surface is known as contact force is known as contact force okay example of student this body is moving in this direction this body is also moving in this direction that this body is applied force in this on body so this body is rest body student and this body is moving body then moving body is collision on rest body therefore moving body applied force on rest body हे समजतंय का
आता लहान इकडून बसलाय आणि पळत पळत आलो आणि त्याला जोरदार धक्का दिला. काय म्हणते मोशन मध्ये येईल. मग याचा अर्थ काय झाला मूव्हिंग बॉडी इज कोलिजन ऑन रेस्ट बॉडी. कोलिजन म्हणजे काय होतं स्टुडंट तेव्हा असा एक बॉडी इथे स्टुडंट आणि मूव्ह झाली आणि इथं काय स्टुडंट ही कसली बॉडी रेस्ट बॉडी मूव्ह झाल्यानंतर स्टुडंट या डायरेक्शन होते. आफ्टर सम टाइम implies that student these two body are collision into each other. collision into हे काय होते स्टुडंट मूव्हिंग आणि हे काय स्टुडंट बोला रेस्ट आणि collision झाले याचा अर्थ फोर्स इज अप्लाइड. yes or no? Yes, force is applied student. Moving body force is applied on rest body student. Rest body. Okay, rest body. And therefore is known as a contact. This body surface is contact directly student on the body surface. Yes or no? Yes. This is one body. This is other body. इकडे एक particular thing आहे. हे आहे इथं surface आहे. हेला सरफेस हा आहे दोन्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. त्याच वेळेस स्टुडंट फोर्स हा ऍक्शन ऍट द टाइम ऑफ स्टुडंट ऍट द टाइम ऑफ स्टुडंट टाइम ऑफ फोर्स फॉर स्टुडंट्स फोर्स अप्लाइड. त्याच वेळेस फोर्स लागणार आहे. मी आता याला असं ढकलायचं मी नुसतं असं करत दुसरं हाल त्याला लागणार आहे का फोर्स हा नाही the force is not applied on bunker. Okay, but I am near to the bunker. My body is touched to the other body. Then at the time of force is applied, and therefore I am telling that this force is known as contact force.